समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. हनुमंतांची कुळवल्ली राममंडपा वेला गेली, श्रीराम भक्तीने फळली. रामदास बोले या नामे, शुका सारिखे पूर्ण वैराग्य जासे. वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, जयाचा जगी जन्म नामार्थ झाला. जयाने सदा वास नामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती, नेत्राने गुरुराजमूर्ती आपुली. मी जे धवा पाहिली, तू विष्णू शिव तूच दैवत मला. तू तात तू माऊली, झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण. प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा, माझे असो वंदन. आदौ देवकी देवी गर्भजननं, गोपी गृहे वर्धनं. मायापूतन जीवितापहरणं, गोवर्धनोद्धारणं. कंसच्छेदन कौरवादिहननं, कुन्तीसुता पालनम्. एतद्भागवतं पुराणकथितं, श्रीकृष्णलीलामृतं. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. काल आपण जो विचार केला तो नक्षत्रावरून म्हणजे ग्रहांवरून आपण पुढे जातोय. नवग्रह आणि अवतार, दशावतार यावरती आपलं चिंतन चाललं आहे. त्यामध्ये आपण कालचा जो दिवस होता तो उत्तरा भाद्रपदा नक्षत्र यावरती आपण विवेचन करून श्रीकृष्णाला समजून घेण्याचा प्रयत्न केला. आता ज्येष्ठ महिना आहे, अधिकाचा तर आणखीच वेगळा महिमा आहे. म्हणजे तो आता संपत जरी आला तरी आपण भरपूर त्याचा फायदा करून घेतला आहे. जो ज्येष्ठ महिना आहे त्याचा जो आहे मित्र सूर्याचं कारण काय आहे घेण्याचं. कारण सूर्य हा स्वयंप्रकाशित म्हणजे एकटाच प्रकाश देणारा आणि त्याच्या बाजूला असलेले ग्रह त्यापासून ऊर्जा घेतात. म्हणजे चंद्रसुद्धा त्यापासून ऊर्जा घेणारा ग्रह असल्यामुळे सुरुवातीला सूर्यातलं म्हणजे ज्येष्ठ महिन्याचं सूर्याचं श्लोक. मित्रो त्रिपौरुषो येथ तक्षको मेनकाः, रथस्वन इति हयेते शुक्रमासं नयन्त्यमी. निशानी वारणपटु उदयाद्रिकृताश्रयः, मित्रोस्तु मम मोदाय तमस्तोम विनाशनः. अशा पद्धतीने आदित्याला प्रार्थना करत त्याच्यासोबत कोण कोण आहे आपल्या आदित्यासोबत आजच्या नक्षत्रा म्हणजे ज्येष्ठ महिन्यामध्ये कोण आहेत. अत्री आहेत जे ऋषी आहेत. पौरुषया हा राक्षस आहे. तक्षक हा नाग आहे. मेनका ही अप्सरा आहे. हा गंधर्व आहे. आणि रथस्वन हा यक्ष आहे. इतक्या सगळ्यांना घेऊन रथावर स्वार होऊन सूर्यनारायण आपल्या आकाशामध्ये भ्रमण करतायत. जे ज्येष्ठ महिन्यामध्ये मित्र या नावाने त्यांचं भ्रमण सुरू आहे. मग या सगळ्या गोष्टी बघत असताना त्यांचा आशीर्वाद घेतल्यानंतर आपण आपल्या कृष्णकथेला सुरुवात करू. कृष्णावतारामध्ये आता चंद्राचं सूर्यापासून घेतलेली चंद्राची प्रेरणा म्हणजे दधिशंख तुषाराभं क्षीरोदार्णव संभवं, नमामि शशिनं सोमं शंभोर मुकुटभूषणम. अशा पद्धतीने चंद्राची उपासना करत आपण आपल्या व्यंकटेश स्तोत्राला सुरुवात करू, निरूपणाला सुरुवात करू. कमला कुचचूचुक कुंकुमतो नियतारुणितातुल नीलतनो, कमलायत लोचन लोकपते विजयी भव वेंकटशैलपते. सचतुर्मुख षण्मुख पंचमुख प्रमुखाखिल दैवत मौलिमणे, शरणागत वत्सल सारनिधे परिपालय मां वृषशैलपते. अतिवेलतया तव दुर्विषहैरनुवेल कृतैरपराधशतैः, भरितं चरितं वृषशैलपते परया कृपया परिपाहि हरे. अधिवेङ्कटशैलमुदारमतेर्जनताभिमताधिकदानरवात्, परदेवतया गदितानि गमै कमलादयितान्न परं कलये.
कलवेणुरवावश गोपवधू शतकोटिवृतात् स्मर कोटिस्मरा समात् प्रतिपल्लविकाभिमतात् सुखदात् वसुदेवसुतान्न परङ्कलये अभिराम गुणाकर दाशरथे जगदेक जनुर्धर दीनमते रघुनायक राम रमेश विभो वरदो भवदेव जया जलधे अवनीतनया कमनीयकरं रजनीकर चारुमुखाम्बुरुहं रजनीचर राजतमोमिहिरं महनीयमहं रघुनाममये सुमुखं सुहृदं सुलभं सुखदं स्वनुजं च सुकायममोघशरम् अपहाय रघुद्वयमन्यमहं न कथञ्चन जातु भजे विना वेङ्कटेश न नाथो न नाथ सदा वेङ्कटेशं स्मरामि हरे वेङ्कटेश प्रसीद प्रसीद प्रियं वेङ्कटेश प्रयच्छ अहं दूरदस्ते पदाम्बोजयुग्मं प्रणामेच्छया गत्यसेवां करोमि सत्कृत्सेवया नित्यसेवाफलन्तं प्रयच्छ प्रभो वेङ्कटेश अज्ञानिना मया दोषा न शेषान् विहितान् हरे क्षमस्व त्वं शेषशैल शिखामणे ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय जय जय रघुवीर समर्थ. कालचं जे उत्तरा भाद्रपदा नक्षत्र आहे त्याचा योग होता. योग त्याचं वैशिष्ट्य होतं. योग म्हणजे काहीतरी चांगलं काहीतरी उत्तम घडण्याचा योग होता. असा हा योग आहे. आजचं जे नक्षत्र आहे, नक्षत्र बदलतात आणि नक्षत्रावर चंद्राचा खेळ आणि चंद्र हा मनाचा कारक. त्यामुळे मनावर सगळं मनावर राज्य करणारा हा कृष्ण याचं चरित्र आपल्याला नक्षत्रांमधून अगदी स्पष्ट होतं. कृष्णचरित्र आपण ऐकतच असतो. नक्षत्रांवरून सुद्धा आपण जर बघितलं तर बघा, रेवती नक्षत्र आहे. आजचं जे नक्षत्र आहे ते रेवती आहे आणि रेवतीचा श्लोक आहे उत्तरा भाद्रपद रेवत्या वश्विनी च महर्धिका भरणी च महावीर्या नित्यमुत्तरत स्थिताः शिवार्चनपरा नित्यं शिवध्यानैकमानसाः शांती कुर्वन्तु मे नित्यं सर्वकालं शुभोदयाः. तसं नक्षत्र शांती स्तोत्र जे आहे ना ते रोज म्हणायला पाहिजे. पण निदान आपण कृष्ण समजून घेताना तरी नक्षत्रावरती जर त्या विचार केल्या गेला, त्या श्लोक जर म्हटल्या गेला तर त्याचा फायदा आपल्याला निश्चित होईल. कारण कोणती गोष्ट मुळापासून केली ना तर त्या गोष्टीचा परिणाम अतिशय सकारात्मक आपल्या मनावर होतो. आता ह्याची जी देवता आहे, रेवती नक्षत्राची देवता पूषा आहे. ही पूषेचा स्वभाव काय आहे आजच्या नक्षत्राचा सांगते. या नक्षत्राचा जर विचार केला तर त्याचा स्वभाव आहे संरक्षण करणे आणि करुणा देणे, करुणा उत्पन्न करणे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी मला जाणवली ती म्हणजे या नक्षत्राचं वैशिष्ट्य असं आहे की तो पूर्णत्व आणि मोक्ष देणारा ग्रह आहे. जे आपण राहू केतूचं वर्णन करतो. राहू केतू परीक्षा घेतात, शनी परीक्षा घेतो आणि परीक्षा घेतल्यानंतर शुक्रासारखं जर आपण स्थिर राहिलो तर आपल्याला पूर्णत्व देण्याचं काम आपल्याला करता येतं आणि ते नक्षत्र म्हणजे रेवती नक्षत्र आहे. मग याचा आपण असा संदर्भ लावायचा की एखाद्या वेळेस जर पूर्णाचा आनंद मिळाला, एखाद्या वेळेस जर आपल्याला खूप आनंद मिळाला तर रेवती नक्षत्राचा तो संदर्भ घेता येतो. असं पूर्णत्व आणि मोक्ष देणारा हा योग आहे. 27 नक्षत्रांपैकी गंमत बघा, 27 नक्षत्रांच्या पैकी 27वं नक्षत्र आहे, शेवटचं आहे. अर्थातच मीन राशीतला आहे. मीन राशी सगळ्यात शेवटची रास आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार कृष्णचरित्राशी करताना म्हणजे कृष्णांचा जन्म कशा नक्षत्रावर झाला असेल आणि त्याचा फायदा मीन राशीतल्या रोहिणी नक्षत्रावर कसा घेता येतो. 27 नक्षत्रांपैकी 27वं नक्षत्र शेवटचं नक्षत्र आणि मीन राशीच्या अंतिम भागात आहे. पुन्हा मीन राशीचा पहिला भाग नाही आहे. जसे 2 आणि 3 नक्षत्रांनी एखादी रास बनते तसं हे शेवटची रास 12वी आणि त्यातलं 27वं नक्षत्र जय जय रघुवीर समर्थ सगळ्यात शेवटचं म्हणजे मुक्ती देणारच. म्हणजे शक्यता खूप आहे. मग त्याचं पूर्णत्व, संरक्षण, मार्गदर्शन आणि मोक्ष मार्गाचं हे नक्षत्र आहे आजचं. आपण कृष्णाच्या जन्माचा नाही विचार करत आहे, आजच्या जन्माचा विचार करतोय. याचा नक्षत्र स्वामी बुध आहे. म्हणजे अतिशय उत्तम वाणीचा कारक आहे. जर एखाद्या व्यक्तीची वाणी
आपल्याला जर आवडली, अपील झाली ज्याला म्हणतो, आणि त्या दिवशी जर आपल्या हृदयामध्ये ती वाणी स्थिर करून जर आपण एखादी गोष्ट केली तर ती अतिशय शेवटच्या टोकापर्यंत नेण्याचं कार्य हा बुधस्वामी करतो. एक तर स्वतः बोलायचं किंवा कुणाचं तरी ऐकायचं. श्रवण, श्रोता वक्ता श्रीराम समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, असा हा स्वामी नक्षत्र स्वामी याचा रेवतीचा बुध आहे. मग बुध असल्यामुळे त्या बुधाचे सगळे गुण त्यामध्ये अवतरित होतात. आदिदेवता पोषण आहे. गण हा देवगण आहे. आपण या पत्रिकेत बघितला, योनी त्याची हत्ती आहे आणि गुण हा सात्विक आहे. अतिशय सात्विक गुणाचं हे नक्षत्र आहे. प्रतीक त्याचा मासा आहे. त्याचं प्रतीक मासा आहे, मृदंग आहे. आणि ज्याला कुणाला प्रवास मार्गामध्ये अपेक्षित फळ पाहिजे, म्हणजे यात्रा करायची आहे, त्या यात्रा करण्याला रेवती नक्षत्रापासून बळ मिळतं. यात्रा आपली सोपी जर झाली असेल, जी माझी झाली केदारनाथाची, काहीही त्रास न होता झाली, तर त्या यात्रेचा कारक रोहिणी नक्षत्रच आहे. म्हणजे आपल्या पत्रिकेत कुठेतरी त्या नक्षत्राचा आपल्याला अतिशय सकारात्मक परिणाम मिळाला, म्हणून एवढी कठीण यात्रा साध्य झाली. असं हे प्रतीक मासा मृदंग प्रवास मार्गाचा पोषण करणारं आणि कळप दाखवणारं नक्षत्र आहे. कळप दाखवणं याचा अर्थ काय आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत ते नक्षत्र त्या नक्षत्राचा स्वामी पोहोचू शकतो आणि जास्तीत जास्त एकांताचं नक्षत्र नाही, आर्द्रासारखं हे सगळ्यांपर्यंत पोहोचणारं नक्षत्र आहे. ऋग्वेदामध्ये विचार केला तर पूषण देवतेचं जे वर्णन आहे ते प्रवाशांच्या रक्षण करणारा, हरवलेल्यांना योग्य मार्ग दाखवणारा. किती आवश्यक आहे मग, हरवलेल्यांना योग्य मार्ग दाखवणारा. एखादं लेकरू जर यात्रेमध्ये हरवलं आणि पोलिसांनी जर त्याच्या आईवडिलांजवळ देऊन दिलं तर त्या पोलिसांचं जे काम आहे, जे आईवडिलांना मिळवून देण्याचं काम आहे ना, हे नक्षत्र करतं. म्हणजे आपण हरवलोय भवसागरामध्ये हरवल्यानंतर आपल्याला जर गुरु जीवनात आले तर ते गुरु आपल्याला मोक्षस्थानापर्यंत देतील, असं या नक्षत्राचं वैशिष्ट्य आहे. किती गोड नक्षत्र आहे आजचं. खरं म्हणून म्हणत असते की नेहमी नक्षत्राचा श्लोक रोज म्हटला तर त्या नक्षत्राची फळं, जशी आता ज्येष्ठ महिन्याच्या मित्राचं फळ आपल्याला मिळतं, तसं हरवलेल्यांना योग्य मार्ग दाखवणारा. नंतर पशुधनाचा पालन करताय आणि जीवन यात्रेचा मार्गदर्शक आहे. साधा प्रवास आपण म्हणतो इथून इथे जायचं आहे, तो प्रवास तर आहेच. त्यावेळी सुद्धा आपल्या देहाचं कार्य आपल्याला करायचं आहे, पण भवसागर पार करून जायचं असेल तर ते नक्षत्र म्हणजे आज याचा जास्तीत जास्त अधिक महिन्यातल्या ज्येष्ठ महिन्यामधल्या रेवती नक्षत्राचा फायदा आज आपण कृष्णचरित्रासाठी करून घेणार आहोत. आता त्याचं म्हटलेलं आहे, पुषन्नन्वेतु न पंथाम, म्हणजे यांनी म्हणलं हे पोषण देवता, तू आम्हाला योग्य मार्गाने घेऊन जा. आता कृष्णचरित्र तर आपण ऐकतोच आहे, पण कृष्णचरित्र ऐकत असताना मला त्या मार्गाला हे महत्त्वाचं आहे ना. कृष्णचरित्र सगळीकडे भागवत कथा चालू आहे, पण त्या कथेचा आम्हाला संबंध येऊ दे आणि ती कथा आमच्या अंतरंगात जाऊ दे आणि मग तू माझा मार्गदर्शक बनून मला जीवनाच्या अंतिम टोकापर्यंत, गंतव्यस्थानापर्यंत मला पोहोचव. आणि त्याचं वैशिष्ट्य करुणा आहे, संवेदनशीलता आहे. आज करुणेने भरलेलं असतं, संवेदनशील असतं, संरक्षणाची वृत्ती असते, आध्यात्मिक ओढ आहे. अतिशय जास्त प्रमाणामध्ये आध्यात्मिक ओढ या रेवती नक्षत्रात आहे. कधी काही आपल्यामध्ये जर अध्यात्माची ओढ लागली तर रेवती नक्षत्राचा उपयोग झाला असं म्हणायला हरकत नाही. नंतर मीन राशीतले अंतिम नक्षत्र असल्याने अध्यात्म, भक्ती, ध्यान, तीर्थयात्रा आणि मोक्षाचा विचार या नक्षत्रावर केला जातो. कलात्मकता आहे, प्रवास योग आहे, जे कृष्णाच्या चरित्रात आपल्याला दिसत आहे. नक्षत्राचे तात्विक महत्त्व काय? या नक्षत्राचं तात्विक महत्त्व काय आहे तर अश्विनी नक्षत्रापासून जीवनाचा प्रवास सुरू होतो. आपण मानो किंवा न मानो, अश्विनी नक्षत्रापासून आपल्या जीवनाचा म्हणजे राशींचा प्रवास जो सुरू होतो तो रेवतीमध्ये त्याची परिपूर्ती होते. काल आपण जे पाहिलं ते उत्तरा भाद्रपदा नक्षत्र होतं, त्याचे सुद्धा विशेष गुण आपण बघितले, त्याची नक्षत्र देवता बघितली, त्याचे गुण बघितले. आणि आज जे आहे बघितलं. म्हणून रेवतीचं तत्व काय आहे? आज एखादी गोष्ट संपणार आहे, ज्याची समाप्ती होणार आहे. समाप्ती होणार कशाची? भवसागराची. या माया मोहाची जर समाप्ती झाली तर पुढील प्रवासाची आपली तयारी होते, असं या रेवतीचं मीन राशीतल्या रेवतीचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे मीन राशीतला प्रवास संपला की पुन्हा आपल्या पहिल्या राशीपासून प्रवासाला सुरुवात होऊ शकते. नवीन आपल्या मनामध्ये आशा उत्पन्न होऊ शकतात. रेवतीचं तत्व आहे समाप्ती नव्हे तर पुढील प्रवासाची तयारी. इतकं सुंदर त्याचं फल आहे. नंतर हे नक्षत्र जन्म मृत्यूच्या चक्रातील एका पूर्णत्व बिंदूचे प्रतीक मानलं जातं. ह्यावरून आपल्यासारख्यांना या सगळ्या गोष्टी कळल्या की ह्या आजच्या नक्षत्राला जे काही आपण करू ते आपल्याला पूर्णत्वापर्यंत नेण्याची जबाबदारी त्या नक्षत्राची स्वतःचीच घेतलेली आहे.
रेवत्यां पूषणो देव सर्व मार्ग प्रदर्शकः कल्याणम कुरु मे नित्यम यात्रा सिद्धिप्रदो भ्रव. आता यात्रा माझी सिद्ध करो असं म्हणून जर आपण गेलो आणि यात्रा सिद्ध झाली तर ही साधी यात्रा जर झाली तर भवसागर का पार होणार नाही. अशा प्रकारचं हे नक्षत्र आहे आजचं. नक्षत्रमालेतील सर्वात कोमल आणि रक्षणकारी आणि आध्यात्मिक नक्षत्र याला मानलं गेलं आहे. आपण नवग्रह आणि अवतार बघत असल्यामुळे या सगळ्या गोष्टी आपल्याला समजणं खूपच आवश्यक आहे. मासानाम पुरुषोत्तम हम म्हणजे मी मासामधला पुरुषोत्तम मास आहे. आता त्यातले त्या नक्षत्र अतिशय उत्तम, मास पुरुषोत्तम आणि एकादशी त्यातले त्यात एकादशी तिथी. मग एकादशी तिथीचं पद्मपुराणामध्ये वर्णन आहे. न गायत्र्यां परम मंत्रम न मातुः परमदैवतं न काश्या परमं तीर्थं नैकादशा समं व्रतं. जय जय रघुवीर समर्थ. रेवती नक्षत्र आणि एकादशी याचा संबंध जर आपण आता जोडला, कारण माझा स्वभावच आहे, जी गोष्ट आहे त्या गोष्टीचा संबंध जोडून पाहिल्याशिवाय बरं वाटत नाही. मग रेवती नक्षत्र आणि एकादशीचा काय संबंध आहे? एकादशी उत्तम आहे, मास पुरुषोत्तम आहे, नक्षत्र उत्तम आहे. रेवतीचं तत्व रेवतीचं तत्व काय आहे? रेवतीचं तत्व आहे मार्गदर्शन आणि अंतिम गंतव्य. हे आत्ताच बोलली. एकादशीचं तत्व काय आहे? एकादशीचं वैशिष्ट्य काय आहे? आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, तरी बोलते. सगळ्यात लहान आहे वयानी पण तरी बोलते की त्याचं वैशिष्ट्य अर्थातच इंद्रिय निग्रहातून कोणी मौनात जातं, कोणी खाण्यावर कंट्रोल करतं, कोणी देवाच्या सहवासात राहतं. म्हणजे इंद्रियांवर कंट्रोल करून परमेश्वराकडे जाणारी वाटचाल करण्याचा हा दिवस आहे एकादशी. आणि अधिक मास काय आहे? अधिक मासाची फलप्राप्ती आपले गुरुजी सांगतातच रोज की पुरुषोत्तमाची प्राप्ती हे अधिक मासाचं फल आहे, रेवती नक्षत्राचं फल आहे. हे सगळ्या गोष्टी जर असतील तर रेवती नक्षत्र, पुरुषोत्तम मास आणि त्यानंतर येणारी एकादशी या सगळ्या गोष्टींचा पुरुषोत्तम प्राप्तीपर्यंत ही नक्षत्र आपल्याला नेऊ शकतं एवढी ताकद आहे. जशी फळामध्ये, जशी बीजामध्ये वृक्ष बनवण्याची ताकद आहे तशी प्रत्येक नक्षत्रामध्ये या सगळ्या गोष्टींपर्यंत नेण्याची ताकद आहे. फक्त ते आपल्याला समजलं पाहिजे. जीवनाचा प्रवास संपवायचा आहे. कसा संपवायचा आहे? मरून नाही. जीवनाचा प्रवास मरून नाही संपायचा, देह संपवून नाही संपायचा आहे. जीवनाचा प्रवास संपवून भगवंताच्या चरणापर्यंत पोहोचण्याची दिशा असा हा जो प्रवास आहे, म्हणजे अश्विनी नक्षत्रापासून जो सुरू होतो आहे तो रेवतीमध्ये जो संपतो आहे, हा प्रवास आपला अशाच पद्धतीने पूर्ण व्हावा अशी आपल्या व्यंकटेशाच्या चरणी प्रार्थना करते. एकादशी माता, हरिनाम पिता आणि पुरुषोत्तम मास हा उत्तम उत्सव भक्तीचा. असा हा उत्सव जो सुरू झाला आहे भक्तीचा. आता त्या भक्तीच्या उत्सवामध्ये या नक्षत्राचं काय कार्य आहे ते आपण सांगितलं. आता सुखदुःख हे मनावर अवलंबून आहे ना. सगळं सुखदुःख हे मनावर अवलंबून आहे असं 11 जूनचं प्रवचन म्हणतं. आता सगळं सुख समोर आहे आणि मला जर सुख वाटलं नाही तर मला ते दुःखातच नेणार आहे. समोर दुःख आहे पण मला ते सुख वाटलं किंवा मला त्याचं काहीच वाटलं नाही तर मला ते दुःख त्रास देऊ शकत नाही. म्हणजे परिस्थितीचा परिणाम मनावर जर झाला नाही तर मन संतोष पाहू शकतं. असं महाराज म्हणतात आहे की सुखदुःख हे मनावर अवलंबून आहे आणि चंद्र हा मनाचा कारक आहे, रेवती नक्षत्र हा मोक्षकारक आहे, एकादशी तिथी आहे, पुरुषोत्तम मास आहे. या सगळ्याचा जास्तीत जास्त फायदा आपण घेऊ शकतो. संसार कर्मे ही आसक्ती सोडून करणे म्हणजे परमार्थ. कालसुद्धा परमार्थाची व्याख्या महाराजांनी दिली. आज ही परमार्थाची व्याख्या देताना सांगतात की संसार कर्म आसक्ती सोडून करणे म्हणजे परमार्थ. म्हणजे कशामध्येही मन लिप्त न ठेवणे. मनाचा कारक जो चंद्र आहे तो पूर्णचंद्राचं प्रतिबिंब आपण बघत आपल्या मनाला बाजूला करणे हे आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य आहे आणि त्या वैशिष्ट्याचा दर रेवती नक्षत्राला आपण फायदा घेऊ शकतो. आता दशमस्कंधामध्ये जेव्हा आता आलं भागवत जेव्हा येतं तेव्हा आता कृष्ण भागवत म्हटलं ना तर कृष्णाचं जास्त चरित्र आहे. बाकी सगळ्यांचं चरित्र सांगतात पण भागवतामध्ये जर विचार केला तर दशमस्कंध म्हणजे विशेष करून आपल्या श्रीकृष्णाला समर्पित आहे. वर्णन केलेली अत्यंत गूढ अशी लीला आता रामाच्या चरित्रामध्ये आणि कृष्णाच्या चरित्रामध्ये आपल्याला निश्चित फरक जाणवेल. या नक्षत्राच्या आधारेने विचार केला तर मन त्यामध्ये रमतं. म्हणून त्या लीला ऐकूनच आपण त्याच्यापर्यंत जाऊ शकतो. त्याच्यासारखं वागण्याचा प्रयत्न आपण करत नाही रामांसारखं. त्याच्यामुळे त्याच्या लीलेचं वर्णन हे सुद्धा फळ त्याच्यापर्यंत नेण्याचं. जितकी सुंदर त्याची लीला आपण श्रवण करू तितकं त्याच्याजवळ जाण्याची आपली शक्यता खूप जास्त वाढते. मग हेमंत ऋतू खूप गमतीदार आहे बरं. आजचा प्रसंग तर इतका सुंदर आहे की मलाच खूप आवडला. आधी हेमंत ऋतूमध्ये व्रजभूमीमध्ये गोपी श्रीकृष्णाला पती रूपात प्राप्त करण्याच्या इच्छेने
गोपींनी आपल्या मनात जर आलं की आपलंसुद्धा विवाह श्रीकृष्णाशी व्हावा, तर त्यासाठी ही लीला आहे. प्रत्येक जण ही गोष्ट करू शकतो. गोपींच्या मनात आलं. एक दिवस हेमंत ऋतू होता, तेव्हा ऋतूचं किती महत्त्व आहे म्हणून ऋतूंवर हेमंत ऋतूमध्ये गोपींना वाटलं आपल्याला श्रीकृष्ण पतिरूपात मिळावा. मग श्रीकृष्ण पतिरूपात मिळावा असं त्यांना वाटलं आणि त्यांना तो मिळाला. तसा प्रत्येकाला मिळू शकतो. म्हणून हे लीलेचं वर्णन करत असताना आपण तिथपर्यंत जायचं आहे. रेवती नक्षत्राच्या आधाराने प्राप्त करण्याच्या इच्छेने काय केलं त्यांनी कात्यायनी व्रत करायला सुरुवात केली. कात्यायनी देवीचं व्रत करायला सुरुवात केली. रोज सकाळी उठायचं, यमुनेच्या काठी जायचं, स्नान करायचं आणि देवी कात्यायनीची पूजा करायची. मनात हेतू काय? हेतू आहे आपल्याला भगवंताचा पतिरूपात स्वीकार करायचा आणि भगवंतांनी आपल्याला पत्नी रूपात स्वीकार करावं हा हेतू ठेवूनच. आणि हा हेतू ठेवू नये म्हणतात, पण हा हेतू ठेवणं आवश्यक आहे. भगवंताचा हेतू ठेवणं आवश्यक आहे. बाकी कोणतेही हेतू भगवंताला चालत नाही. अरे तूच मला मिळावा असा त्यांचा हेतू आहे. तर भागवतामध्ये दशमस्कंदामध्ये म्हटलंय त्यांनी, तो श्लोक आहे त्यांचा, कात्यायनी महामाये महायोगिन्यधीश्वरी नंदगोपसुतं देवी पतिं मे कुरुते नमः. अगं बाई देवी, मी तुला नमस्कार करते. मी हे व्रतच असं कठीण ठरवलं आहे आजचं, आणि व्रत करून रोज यमुना नदीत आंघोळ स्नान करून तुझी पूजा करून हा श्लोक म्हणत मला पतिरूपाने भगवंताला दे, अशा प्रत्येक गोपींनी प्रार्थना केली. मग आपणही आपल्याला गोपी समजायचं, कारण आपल्याशी संबंध प्रत्येक गोष्टीचा लावायचा. आपल्यालाही इच्छा झाली भगवंताची प्राप्ती व्हावी, तर हे व्रत त्यांनी केलेलं आहे. मग त्या व्रताचं फळ असं आहे, आता वेळ आला आणि एकदम खूप दिवस त्यांनी व्रत केलं. व्रत केल्यानंतर खूप दिवस गेले. खूप दिवस गेल्यानंतर भगवंत प्रसन्न, अर्थातच तिथेच आहेत, भगवंत प्रसन्न झाले. फळ मिळण्याची वेळ आली. फळ मिळण्याची वेळ आल्याबरोबर कृष्ण आले आणि त्यांनी सगळ्यांना अंतर्यामी आहेत ते. त्यामुळे कृष्णांनी त्यांना सांगितलं की तुम्हाला तुमचं इच्छित वर प्राप्ती होणार आहे. फक्त त्यासाठी आणि मग करत असताना ते असं बोलले नाही आधी सुरुवातीला, माझं थोडं ते आले समोर आणि अचानकपणे त्या जेव्हा स्नान करत होत्या यमुनेमध्ये, तेव्हा त्यांची वस्त्र पळवली आणि कदंब वृक्षावरती जाऊन बसले. कृष्ण कदंब वृक्षावरती जाऊन बसले. हे आपल्याशी अगदी सरळ सरळ संबंधित कथा आहे, ही लीला आहे. मग त्यांनी असं ओठावर बासरी, अतिशय सुंदर बासरीचा वेणुनाद करत यमुनेचा काठ, मंद मंद वाहणारा वारा आणि वृंदावनाची शोभा आणि श्रीकृष्णाचं अगदी मनमोहक हास्य, हे सगळं दिव्य वातावरणाची निर्मिती झाली. पण गोपींना याचा आनंद घेता येत नव्हता. कारण गोपी पाण्यामध्ये होत्या आणि त्यांची वस्त्र त्यांच्याजवळ नव्हती. पण कृष्णाने लीला सुरू केली आणि आपली वेणुनादाला सुरुवात केली. स्वतः कदंब वृक्षावर जाऊन बसला आणि मग त्यांना अशी तळमळ झाली, कधी एकदा कृष्णापाशी जातो आणि कधी एकदा त्याची जवळून बासरी ऐकतो. पण मग त्यांना म्हटलं, हे नंदनंदना, अरे बाबा, ही आमची वस्त्र परत कर आणि आमची वस्त्र परत जितक्या लवकर तू करशील तितक्या लवकर आम्ही तुझ्या बासरी ऐकायला तुझ्या सन्नीत बसू शकू. आणि मुळात मनात काय आहे त्यांच्या, नुसतं सन्नीत नाही बसायचं आहे, मला पतिरूपांनी प्राप्त करायचं आहे तुम्हाला, त्यामुळे आम्हाला आमची वस्त्र दे. मग कृष्ण त्यावरती म्हणतोय, जर तुम्हाला वस्त्र हवी असतील तर पाण्यातून बाहेर पडा, स्वतः या आणि स्वतः वस्त्र घ्या. असं म्हटल्यावर ते म्हणाले, अरे बासरीच्या नादाने इतक्या व्याकुळ झाल्या आहेत, वातावरणामध्ये मंद मंद वारा आहे, स्वतः श्रीकृष्ण हसतायत कदंबावरती बसून आणि यांना इतकी तळमळ झाली. 2 उदाहरणं सांगणार आहे याच्यासाठी, अतिशय वेगवेगळे, त्यामुळे कृष्णाची लीला अगदी स्पष्ट कळेल. इतकी तळमळ झाली कृष्णाच्या, याचा अर्थ काढला त्यांनी जो काढला आणि पटकन त्या जशा अवस्थेत होत्या तशा बाहेर आल्या. भगवंतांची आज्ञा मानली, आज्ञा शिरसावंद मानली, बाहेर आल्या. आणि मग आता कृष्ण म्हणतोय, न मय्या वेशितधिया कामाय कल्पते भर्जिता क्वथिता धाना प्रायो बीजाय नेष्यते. आता तो त्यांना उपदेश करतोय आणि तो काय म्हणतोय, ज्याचं मन माझ्यामध्ये रमलंय. आपण लक्ष द्यायचं या गोष्टीकडे. मकरंद बुवा फार सुंदर सांगतात हे कथा, की आपण ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं की माझ्यामध्ये जर तुमचं मन लीन असेल तर या लौकिक वासना, इच्छा यांच्या बंधनात अडकू नका. मी जर मुरली वाजवली, मी जर वेणू वाजवलाय, म्हणजे याचा अर्थ तुम्हाला माझ्याकडे यायचं आहे, तुमची इच्छा तीच आहे. मग कोणताही प्रकारचा विचार न करता तुम्ही माझ्यासाठी यायला पाहिजे. बंधनात कोणत्याही इच्छा तुम्हाला टाकणार नाही. तुम्ही ज्या काही चुका तुमच्या हातून घडतील त्याचं बंधन तुम्हाला होणार नाही.
तुम्ही फक्त माझ्याकडे या. ज्याप्रमाणे भाजलेलं, आणि या श्लोकाचा अर्थ आहे, याप्रमाणे भाजलेलं आणि शिजवलेलं अन्नधान्य पुन्हा अंकुरित होत नाही, तसा तुमच्या ज्या काही इच्छा असतील ना, त्या इच्छांना कोणतंही कर्मफल मिळणार नाही. असं सांगितल्यावर मग भगवंतांनी आश्वासन, आणि पुढे आल्या त्या गोपींनी वस्त्र घेतली. मग भगवंतांनी एक आश्वासन दिलं त्यांना, आणि ते आश्वासन भगवंतांचं आहे स्वतःचं. म्हणजे असं जर आपण केलं तर त्यावेळी भगवंतांचं आश्वासन येतं आहे असं पुराणामध्ये म्हटलं आहे. भगवंतांनी आश्वासन दिलं की त्याचं व्रत यशस्वी झालं आहे. इतकं सुंदर तुमचं इतके दिवसाचं मी बघतोय, तुमचं यमुनेचं स्नान होतं आहे, आणि मी शेवटी तुमच्या सगळ्या इच्छा आकांक्षा मारून मी तुमच्या इंद्रियांवर सुद्धा विजय मिळवला, आणि तुम्ही माझ्याकडे धावत आल्या. हे सगळं बघून मी प्रसन्न आहे, आणि मी प्रसन्न झाल्यामुळे तुम्हाला तुमचं व्रत यशस्वी झालं आहे असं सांगताना मला खूप आनंद होतो आहे. कारण त्यालासुद्धा प्रेम पाहिजे, ह्यांना जसं प्रेम पाहिजे तसं त्यांनासुद्धा प्रेम पाहिजे. मग अशी जेव्हा घटना घडते, आणि भविष्यात काय म्हणाले, आणि भविष्यात त्यांना त्यांच्यासोबत दिव्य रासलीलेचं सौभाग्य मी तुम्हाला देणार आहे म्हणे. किती आनंद झाला असेल. प्रत्यक्षामध्ये त्या आल्या, त्या सगळं विसरल्या, आणि नंतर भगवंत समोर उभे राहून म्हणाले की मी तुम्हाला या सगळ्या कष्टाचं फळ देणार आहे, आणि प्रत्येकाला तुमच्या मनातलं तुमचं इच्छित पूर्ण होणार आहे, आणि मी स्वतः तुमच्यासमोर सोबत रासलीला रचणार आहे. याचा सगळ्याचा अर्थ आपण प्रत्येकजण काढू शकतो. आपण कोणतीही मनात कामना जर ठेवली नाही तर भगवंत स्वतः प्रगट होतात असं त्याचा अर्थ आहे. कोणत्याही संसाराची देहाची भावना जर ठेवली नाही, हे वस्त्रहरण म्हणजे हे देहरूपी वस्त्राचं सुद्धा आवरण निघून गेलं. म्हणजे आपला माठ जसा असतो, माठामध्ये आतमध्ये हवा असते, जसं आकाश असतं, माठ फुटला तर हवा हवेमध्ये जशी एकत्र होते, तसं तुम्ही देहाचं वस्त्र जर बाजूला केलं, मनाने तुम्ही देहरूपाने जर दूर झाल्या, तर आत्मा हा परमात्म्यामध्ये विलीन होऊ शकतो. हे शिकवण्यासाठी ही हरण लीला त्यांनी केली आहे. या लीला आपल्यासाठी सुद्धा लागू आहे हे त्यांना, आणि चिरंतन तत्व ते या ठिकाणी सांगतात आहे. याचं रहस्य काय आहे? रहस्य हे आहे की भगवंतासमोर जीवात्म्याला आपला अहंकार, डामडौल आणि बाह्य उपाध्या आणि सांसारिक आवरणं जे आहेत ना, ते सोडून पूर्ण समर्पण करावं लागतं. वस्त्र हिरावून घेणे म्हणजे पूर्ण आत्मनिवेदनाची तयारी करावी लागते. बाबा रे, तू जसं म्हणशील तसं. आणि असं जेव्हा आपल्याला वेळ कमी असतो म्हणून आपण डिटेल सांगत नाही, पण याचा रहस्यमय अर्थ असा आहे की आपण जर संसाराकडे दुर्लक्ष केलं, संसाराला प्राधान्य दिलं नाही, आणि भगवंताला अगदी मनापासून प्रार्थना केली, तर भगवंत स्वतः म्हणतात की तुमचं जे व्रत आहे ते यशस्वी झालं आहे, मी तुमच्यासोबत रासक्रीडा करण्यासाठी येतो. याचा संबंध चंद्राशी आहे, त्यामुळे आपण या सगळ्या गोष्टी बोलतो आहे. मग झालं, गोपिकांनी आपली वस्त्र परत मिळवली, परम आनंदानं भरून गेल्या. कारण की प्रत्यक्ष भगवंतांनी त्यांना सांगितलं की मी तुमच्यासोबत रास क्रीडा करणार आहे, आणि त्यांच्या हृदयात श्रीकृष्णाप्रती असलेलं प्रेम अधिकच गडद झालं. असं काही घडलं नाही आहे रामचरित्रामध्ये. रामचरित्रामध्ये आत्मनिवेदन भक्ती झाल्यानंतर आपण समर्पण करतो, आणि त्याच्यापासून एकपत्नीव्रती रामांना नमस्कार करतो. तुझ्यासारखंच आम्ही एकपत्नी असावं, एकपत्नी व्रत जर तू सांभाळलं तसं आमचं मर्यादेचं पालन व्हावं, आणि आम्हाला रामचंद्र आशीर्वाद द्या. सूर्याचा आणि आत्म्याचा कारक रामचंद्र असल्यामुळे त्यांना अशी प्रार्थना करत आपण दुरूनच त्यांचे आशीर्वाद घेतो. इथे कृष्ण आपल्यासोबत आपल्या हृदयामध्ये येऊन बसतो. अशी लीला आहे पूर्णावतारातली त्यांची. मग गोपिकांनी, चंद्र हा केवळ उपग्रह नाही आहे. चंद्र हा केवळ उपग्रह आहे का त्याचा? तर मनाचा कारक आहे, निसर्गाच्या चक्राचा नियंत्रक मानला जातो. निसर्गाच्या चक्राचा नियंत्रक आहे चंद्र. मार्गशीर्ष महिना आणि चंद्र बघा. कात्यायनी व्रत त्यांनी केलं. त्या कात्यायनी व्रतामध्ये तो श्लोक पुन्हा म्हणते, कात्यायनी महामाये महायोगिन्यधीश्वरी नंदगोपसुतं देवी पतिं मे कुरु मे नमः. नंदाचा जो मुलगा आहे तो मला पतिरूपात मिळावा, असं कात्यायनी देवीला त्यांनी प्रार्थना केली आहे. मार्गशीर्ष कात्यायनी व्रत हेमंत ऋतूच्या पहिल्या महिन्यात मार्गशीर्ष महिन्यात झालं. पहिल्या महिन्यात मार्गशीर्षाचं झालं. मासानाम मार्गशीर्ष, मृगशीर्ष नक्षत्र आहे त्या दिवशीचं. हे नाव त्या नक्षत्राचा स्वामी चंद्र आहे. मृगशीर्षाचा स्वामी चंद्र आहे. हा काळ अत्यंत शीतल, शांत, चंद्रप्रकाशासारखा उजळतो. गोपिकांचं मन सुद्धा इतकं पूर्णपणे उचंबळून आलं, आणि श्रीकृष्णाला समर्पित त्यांनी ते मन केलं. जे उचंबळून आलेलं मन आहे ते श्रीकृष्णाला समर्पित केलं. याचा दुसरा आध्यात्मिक अर्थ असा आहे की 16 कला आणि पूर्णत्व असलेला चंद्र 16 कलांचा स्वामी. भगवद्गीतेत भगवंत म्हणतातच ना, मी चंद्राच्या रूपाने सर्व औषधी आणि वनस्पतींचे पोषण करतो. भगवद्गीतेमध्ये म्हणतात आहे
भगवंत की मी सगळ्या औषधींचं आणि वनस्पतींचं पोषण करतो, सगळ्यांना पालन करणारा मी आहे. पुष्पाणि चौषधी सर्वा सोमो भूत्वा रसात्मका, असं त्यांनी म्हटलंय भगवद्गीतेमध्ये. जसा चंद्र सूर्याच्या प्रकाशाने चमकतो, जसा चंद्र सूर्याच्या प्रकाशाने चमकतो म्हणजे आत्मा हा मनाचा कारक असला पाहिजे, तसा जीवात्मा म्हणजे गोपिका स्वतःचा अहंभाव सोडतात आणि परमात्म्याला जेव्हा कृष्णाला जेव्हा समर्पित होतात तेव्हा या प्रकाशामध्ये चंद्र उजळण्याने शीतलता त्यांना प्राप्त होते. हे वैशिष्ट्य त्या दिवसाचं आहे. त्यांना पूर्णत्व प्राप्त होते. आणि होते म्हटलंय, झालं म्हणत नाही. कधीही भागवत पुराण आणि रामायण आणि महाभारत हे झालं म्हणायचंच नाही, ते सुरूच आहे. आपल्याही जीवाला जर असं वाटलं ह्या सगळ्या गोष्टी करायच्या तर याही क्षणी भगवंत प्रगट होतात, त्या दिवशीचं महत्त्व बघत. आता रासलीलेची पूर्वतयारी आहे बघा, गंमत, खूपच गंमत आहे या लीलेमध्ये. आता रासलीलेची जी पूर्वतयारी आहे तो शरदाचा चंद्र आहे. शरदाचा चंद्र आहे. शरदाचं पौर्णिमा येते ना, जेव्हा टिपूर चांदणे शरदाचं पडलेलं असतं तेव्हा रासक्रीडा आहे. त्यामुळे आता त्यांनी जी सुरुवातीला केली रासलीलेची तयारी म्हणजे चिरहरण लीला आहे, असा विचार आपण जर केला तर आपल्याला अतिशय आनंद होतो. आता वचन भगवंताचं आहे, व्रत यशस्वी झालंय असं रासलीचा आनंद मी देणार आहे असं जेव्हा त्यांनी सांगितलं तेव्हा रासलीला सुरू होते. केव्हा सुरू होते त्याला पण एक वैशिष्ट्य आहे, तो काळ जायला पाहिजे तेवढा. भागवतात सर्वात पहिले चंद्राचं वर्णन येतं, सगळ्यात पहिल्यांदा चंद्राचं वर्णन येतं. तो चंद्र राकापती म्हणजे पौर्णिमेचा चंद्र, राकापती नाव आहे त्याचं, पौर्णिमेचा चंद्र असतो. वस्त्रहरण लीलेमध्ये गोपिकांच्या मनाची जी शुद्धी झाली, त्या वस्त्रहरण लीलेमध्ये गोपिकांच्या मनाची जी शुद्धी झाली त्याची परिणती पुढे चंद्राच्या शीतल प्रकाशात झालेल्या दिव्य अद्भुत अवर्णनीय रासलीलेमध्ये झाली. आणि ती आहे शरदाची पौर्णिमा. मग रासलीला जीवात्मा आणि परमात्मा यांचा परमदिव्य उत्सव आहे. आपल्याही जीवनात तो घडावा ही रोहिणी नक्षत्राला प्रार्थना, एकादशी पुरुषोत्तमाला प्रार्थना. जोपर्यंत इतर लोक काय म्हणतील ही भीती वाटते, जोपर्यंत इतर लोक काय म्हणतील ही वेडी झाली की काय देवासाठी असं म्हणून भीती वाटत असेल, संकोच असेल, मर्यादेचे पाश असतील, तोपर्यंत भक्ती पराकोटीला पोहोचू शकत नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टी मनातून बाजूला केल्या पाहिजे अशी पूर्वतयारी भगवंतांनी चिरहरण लीलेमध्ये केली. जब मैं न था तब हरी नहीं था और जब अब हरी है तो मैं नहीं हूँ, असं कबीरदासांनी म्हटलंय. म्हणजे पूर्ण शरणागती रासलीलेची पहिली अट आहे. आपल्याला जर भगवंतांच्या सोबत रासलीला करायची असेल, मनापासून इच्छा असेल तर ग्रह नक्षत्र तिथी वार बघायचे आणि पूर्व अट त्यांची काय आहे ती बघून जर आपण तसं केलं, कोणत्याही प्रकारचं संसारामध्ये मनाचं अडकण नसेल तर भगवंत प्रगट आज नाही 10 वर्षांनी होतील. आपली साधना जशी जशी फळेल तसं भगवंताची प्राप्ती निश्चित होणार आहे. भगवंताचं वचन आहे. चिरहरण ही रासलीलेची पहिली परीक्षा आहे, प्रवेश परीक्षा आहे. स्वयं श्रीकृष्णाचं वचन आहे, आगामी शरद ऋतूच्या रात्री माझ्यासोबत तुम्ही दिव्य आनंद घ्याल. आगामी. मग गोपिकांचं बाह्य आवरण नष्ट झाल्यावर शरद पौर्णिमेच्या चांदण्यात त्यांचा परमात्मा श्रीकृष्णाशी आत्मिक संवाद झाला. त्यांचा झाला, आपलाही होऊ शकतो, घडून आला. आता एक मनात शंका येते, जी माझ्या मनात येते. जर संदर्भ सांगायचं असेल नक्षत्राप्रमाणे, प्रश्न असा, वस्त्रहरण मार्गशीर्ष महिन्यात झालं, कात्यायनी व्रत जे त्यांनी केलं हेमंत ऋतूमध्ये नोव्हेंबर डिसेंबरमध्ये जर झालं आहे तर रासलीला ही शरद पौर्णिमेला झाली, म्हणजे ऑक्टोबरमध्ये झाली रासलीला. आणि जर वस्त्रहरण नोव्हेंबर डिसेंबरमध्ये झालं हेमंत ऋतूमध्ये तर मग रासलीला शरद पौर्णिमा ही आधी आहे ऑक्टोबर महिना आणि पुढे नोव्हेंबर डिसेंबर आहे, असं कसं शक्य झालं? असा प्रश्न जेव्हा विचारला, वस्त्र नंतर घेतली आणि रासलीला आधी झाली असं होणार नाही. कोणत्याही या पृथ्वीवरती या ब्रह्मांडामध्ये परमेश्वराकडून चूक होत नाही. माझ्या तर दृष्टीने असं म्हणतोय की तोच विष्णू आहे जगदांतरी, तोची आपुले अंतरी, करता भोगता चतुरी, अंतरात्मा ओळखावा, असं समर्थ म्हणतात दासबोधामध्ये. मग असं चुकत जर नाही तर भागवतातल्या वचनानुसार वचन जर पाहिलं यापुढील, तो म्हणतो यापुढील शरद ऋतूच्या रात्री तुमच्यासोबत रास खेळणार आहे. यापुढील म्हणजे नुकताच झालेली आहे, ऑक्टोबर नुकताच गेला आहे, नोव्हेंबर डिसेंबरमध्ये त्यांनी व्रताला सुरुवात केली किंवा त्यांना आशीर्वचन मिळालं, पण पुढील शरद ऋतूच्या रात्री मी तुमच्यासोबत रास खेळणार आहे. म्हणजे मार्गशीर्ष महिन्यात वस्त्रहरण झालं, त्यानंतर पौष, माघ, फाल्गुन, चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद असे 10 महिने गेले.
आणि 10 महिने भगवंतांनी काय केलं असेल, त्या 10 महिन्यांमध्ये यांची सगळ्या वृत्तीकडे लक्ष ठेवू नये. अंतस्थ परमात्मा सतत वृत्तीकडे लक्ष ठेवू नये. या 10 महिन्यात मी आशीर्वाद दिल्यावर सुद्धा ह्या कशा वागतात, हे सगळं आपल्याशी संबंधित आहे. म्हणून काही काही पूर्ण कृष्णचरित्र सांगितलं तर वर्षभर पुरणार नाही, पण नक्षत्राच्या आधाराने सांगायचा प्रयत्न जर केला तर हे 10 महिन्यांची नावं घेत घेत त्या गोपी म्हणत होत्या, कधी एकदा रासलीला भगवंतांची होईल, म्हणजे पुन्हा पौष, माघ, फाल्गुन, चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण आणि भाद्रपदचे 10 महिने त्यांनी कष्ट काढले. रात्रंदिवस जसा पाण्याविन मासा तळमळतो तसा ह्या तळमळत होत्या, कधी भगवंत आपल्याला भेटतील. आणि भगवंतांनी आश्वासन दिलंय म्हणजे ते भेटतील. शबरीसारखं नाही केलं रामचंद्रांच्या. लहान ती जेव्हा व्रताला लागली तर भगवंतांचा जन्मसुद्धा नव्हता, असं शबरीचं चरित्र आहे. आणि ह्या गोपी किती भाग्यवान आहेत, कारण ते पूर्वपुण्याने आलेले आहेत. आणि त्यांनी नुसतं म्हटलं भगवंत प्रगट झाले, आणि त्यांनी इतके दिवस त्यांची मनापासून जशी मासोळी पाण्याविना तळमळते तशा त्या तळमळल्या. त्यानंतर अश्विन महिना आला, आणि अश्विन महिना आल्याबरोबर शरद ऋतूचं वातावरण निर्माण झालं. म्हणजे त्या महिन्याचा श्लोक म्हणायला पाहिजे, महारासाची सुरुवात झाली. होणार आहे त्या महिन्याचा काळ का लागला, इतक्या महिन्यांचा काळ का लागला, तर प्रतीक्षा ही भक्तीची परिपक्वता आहे. जितकी तुम्ही जास्त परीक्षा द्याल तितके भगवंत खुश होतात. विरहाग्नीमध्ये भक्ती तावून सुलाखून निघते. जितका विरह जास्त, गोपींना तर फारच सवय आहे या सगळ्या गोष्टींची, नंतरही भगवंत निघून गेलेले आहेत. विरहाची अग्नी जितकी जास्त तितकं प्रेम जास्त. क्षणोक्षणी केवळ कृष्णाचा ध्यास करत करत भक्ती परिपक्व झाली. म्हणून 10 महिने लागले. नंतर भगवंत एकदम उन्हाळ्यामध्ये कळकळ उन्हामध्ये नाही आले, की अगदी कडक उन्हाळा आहे आणि कोणाचंच मन त्या ठिकाणी राहत नाही, अंगातून घामाच्या धारा निथळतायत. आपण साधं फिरायला जरी गेलो आणि त्या ठिकाणी जर ऊन असेल तर आपण त्या गोष्टीचा आनंद घेऊ शकत नाही. पण भगवंतांनी निवडला निसर्गाची अनुकूलता. निसर्ग अनुकूल असला पाहिजे. जर निसर्ग अनुकूल असेलच या सगळ्या गोष्टी अतिशय उत्तम प्रकारे घडतात. मग काम विजयाचा हा उत्सव आहे. कामावर विजय, कामाचा विजय नाही, कामाचा उत्सव नाही, तो चिरहरण करून झालेला आहे. त्याच्यामुळे काम असण्याचा प्रश्नच नाही. कामविजयाचा हा जर उत्सव आहे तर तो मार्गशीर्ष थंडीचा काळ त्यांनी घेतला आहे. मार्गशीर्षातला थंडीचा काळ त्यांनी निवडला. आणि तर शरद ऋतू कामभावना उद्दीपित करतो. शरद ऋतू कामभावना उद्दीपित करतो. मग उद्दीपित करणारा हा काळ निसर्गाने कामदेवाचा प्रभाव असतो त्या काळामध्ये. तरीसुद्धा कामदेवाचा प्रभाव असतानाही शेवटची परीक्षा आहे गोपींची, की निसर्गामध्ये कामदेवाचा प्रभाव आहे, पण त्या कामाचा प्रभाव यांच्यावर होतो का? नाही झाला तर भगवंत मिळतील, अन्यथा पुन्हा तुम्ही घसरल्या. भगवंतांचं मिळूनसुद्धा, आशीर्वचन मिळूनसुद्धा तुम्ही घसरल्या. कारण त्यांनी परिस्थिती अशी निर्माण केली, थंडी आहे, शीतल चांदण आहे, मोगऱ्याचा सुगंध आहे, रात्रीचे 12 टिपूर चांदणं पडलं आहे, कामदेवाचा प्रभाव भयंकर वाढलेला आहे. आणि तरीसुद्धा म्हणून हे सिनेमे लोक काढतात ना कृष्णावर, त्यांची पात्रता नाही आहे अशा प्रकारचे सिनेमे काढायची आणि त्यांच्यावरती विचार करण्याची. कामदेवाचा अत्युत्तम जास्त प्रभाव असताना या तरुण गोपी कृष्णाच्या मागे विचार करून त्याचा काहीही परिणाम झाला नाही, मला कृष्णच पाहिजे, नाही जे ठरवलं आहे कृष्णाचं जे म्हणजे कात्यायनीचा आशीर्वाद घेत यांनी स्वतःसुद्धा कर्तव्य केलं आणि त्याच्याच वियोगामध्ये राहिल्या. प्रभाव पूर्णपणे नाहीसा झाला कामदेवाचा त्या दिवशी जे काही त्यांची जी लीला होती भगवंतांची, ती लीलेला त्यांनी बिलकुल प्रतिसाद दिला नाही. आणि तेव्हा योगमायेने श्रीकृष्णाने प्रत्येकाला दर्शन दिलं. अशी ही लीला, चिरहरण लीलेनंतरची ही लीला आहे. तर इतके 10 महिनेचा काळ काढला आहे, विरहामध्ये तळमळला आहे, कात्यायनी देवीचा आशीर्वाद घेतला आहे. आणि शेवटची त्यांची परीक्षा म्हणजे कामदेव अतिशय उच्च अवस्थेत असताना त्यांनी त्या कामदेवावर स्वतःहून विजय मिळवला आहे. तेव्हा कुठे भगवंत त्यांच्या हृदयात आणि त्यांच्या समोर प्रगट झाले. आता ह्याचा अर्थ आपल्यासारखा जो अभ्यास करणारा आहे तो असा काढतो, हा दीक्षा ते साक्षात्काराचा काळ म्हटला तर काय हरकत आहे. दीक्षा घेतली त्यांनी कात्यायनीचं व्रत करून हेमंत ऋतूमध्ये, आणि साक्षात्कार त्यांना झाला या मार्गशीर्षामध्ये. हा जो काळ आहे आपल्याही जीवनामध्ये दीक्षा घेतली आणि त्यानंतर अशा प्रकारचं व्रतस्थ जीवन जगलो. त्यानंतर तो जो दिवस येणार आहे, शेवटची आणखी कधी कठीण परीक्षा घेतल्या जाईल, ही सुद्धा आपल्याला काळजी घेतली पाहिजे. आणि शेवटच्या परीक्षेत जर आपण उत्तीर्ण झालो, प्रारंभिक तर झालोच, मग मधल्या परीक्षा पण त्यांच्या विरहात काढल्या. आणि शेवटची जी कामाची परीक्षा आहे, जे कोणत्याही प्रकारचे प्रलोभन समोर आले तरी पण मला फक्त भगवंत पतिरूपात पाहिजे असं म्हणणाऱ्या त्या गोपी
आणि मग त्यांच्यासमोर दीक्षा ते साक्षात्काराचा हा प्रवास कृष्णाने स्वतः घडवलेला आहे. योगमायेने प्रत्येकीला तो आपल्या जवळ वाटत होता, प्रत्येकीच्या जवळ तो खेळलेला आहे, प्रत्येकाच्या हृदयामध्ये ते स्थान आहे, प्रत्येकीला वाटायचं कृष्ण आपलाच आहे. अशी ही लीला करणारे आणि लीला ऐकणारे सुद्धा भाग्यवान आहे. अशी लीला प्रत्येक जीवात्मा परमात्म्याच्या मिलनासाठी जो उत्सुक असतो, ते मिलनाची उत्सुकता ह्याचा ते अंतिम परिणती म्हणजे ही रासलीला आहे. मार्गशीर्षातील वस्त्रहरण, मार्गशीर्षामध्ये केलेलं वस्त्रण ही मानसिक शुद्धीने पूर्वतयारी, त्याचं मधुर फळ पुढे 10 महिन्यात शरद पौर्णिमेच्या महारासात मिळाले. मग आता याचा अर्थ जर आपण थोडासा माझ्या अमृतकणामध्ये लिहिलं मी, की परमेश्वर विश्वरूपाने समोर आहे, विश्वरूपाने समोर आहे. गोपीच्या दृष्टीने जर बघितलं तर विश्वरूपाने समोर आहे, शरीर रूपाने जवळ आहे, शरीर रूपाने जवळ आहे आणि सच्चिदानंद रूपाने हृदयात आहे. असं हे रासलीलेचं जे वर्णन आहे ते प्रत्येक जीवात्मा अनुभवू शकतो. त्यासाठी नक्षत्र, ग्रह, तारे सगळे आपल्याला सतत 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 पोषक वातावरण तयार करत असतात. आता हे सगळं त्यांचं वातावरण झालं, त्यांना ते सगळं दर्शन झालं, आत्म्याचं परमात्म्याशी मिलन झालं आणि जो आनंदोत्सव आहे तो फक्त टिपरी वाजवून खेळून आपण जो आनंद साजरा केला तो तर आहेच, पण कसा कामाचा विजय आहे आणि कसं त्यांचं योग आहे, कसं त्यांचं व्रत आहे, कसं कृष्ण परमात्म्यांनी परीक्षा घेतली आणि शेवटी त्यांना कसं यश दिलं, या सगळ्या गोष्टींचं वर्णन म्हणजे ही लीला झाली. आणि जे ऐकले ते सुद्धा कृतकृत्य आणि तृप्त झाले. आता भगवान पिता रात्री काय होती ती रात्र? आता ही जर रात्र विचार केला, भगवान पिता रात्री शरद सुल्लतिका मल्लिका हा विक्षांतु मनश्चक्रे योग माया मुपाश्रिता. ज्या रात्री शरद ऋतूच्या चंद्रप्रकाशामुळे मोगऱ्याची फुले पूर्णपणे उमलून सुवास दरवळत होता, अशा अत्यंत मनमोहक रात्री श्रीकृष्णाने योगमायेचा आश्रय घेऊन गोपिकांच्या सोबत रासलीला करण्याचं मनात योजलं आणि ते पूर्ण केलं. आता ह्या सगळ्या गोष्टी झाल्यावर आपण चंद्राचा एक श्लोक म्हणून आज आपण थांबूया, कारण पूर्णचंद्राचा श्लोक आहे तो. पूर्णचंद्र 16 कलांनी पूर्ण असा जो चंद्र आहे त्या चंद्राचं वर्णन या श्लोकामध्ये आलं आहे. एक मिनिट. एक मिनिट. आवाज येत नाही रे. हो एक मिनिट, मी थांबली आहे जरा 2 मिनिटं, मला घसायला थोडंसं त्रास झाला. एक मिनिट फक्त. आता हा पूर्णचंद्र 2 मिनिटाचा वेळ आहे आपल्याजवळ. पूर्ण रात्रीचा चंद्र आहे, टिपूर चांदणं पडलेलं आहे, अतिशय सुगंधी असे मोगऱ्याची फुलं आणि त्यांचा सुगंध सगळीकडे दळबळला आहे. गोपी उत्सुक आहेत आणि प्रत्येकाच्या जवळ आपले कृष्ण परमात्मा प्रत्येकाच्या जवळ त्यांच्यासोबत क्रीडा करतायत. त्यामुळे आता आपण चंद्रकवचानी आजच्या या निरूपणाची सांगता करू. श्री गणेशाय नमः. अस्य श्री चंद्रकवच स्तोत्र मंत्रस्य गौतम ऋषी अनुष्टुपछंदः श्री चंद्रो देवता चंद्रप्रीत्यर्थं जपे विनियोगः. समं चतुर्भुजं वन्दे केयूरमुकुटोज्ज्वलं वासुदेवस्य नयनं शंकरस्य च भूषणं. वासुदेवाचं नयन आणि शंकराचं भूषण असा हा चंद्र उगवलेला आहे आणि त्या चंद्रामध्ये गोपी म्हणजे आत्म्याचं परमात्म्याशी मिलन होत आहे. अशी ही लीला आपण धन्य धन्य कृतकृत्य भावाने ऐकतोय. एवं ध्यात्वा जपन् नित्यं शशिनः कवचं शुभं शशी पातु शिरोदेशं भालं पातु कलानिधिः. चक्षुषि चंद्रमां पातु श्रुति पातु निशापतिः. प्राणं क्षपाकरः पातु मुखं कुमुदबान्धवः. पातु कंठं च मे सोमं स्कन्दै जैवात्कृतस्तथा. करौ सुधाकरः पातु वक्षः पातु निशाकरः. हृदयं पातु मे चंद्रो नाभिं शंकरभूषणं. मध्यं पातु सुरश्रेष्ठ कटिः पातु सुधाकरः. ऊरु तारापतिः पातु मृगाङ्को जानुनी सदा. अब्धिज पातु मे जङ्घे पातु पादो विभुः सदा. सवानन्यानि चाङ्गानि पातु चन्दूखिलं वपुः. एतद्धि कवचं दिव्यं भुक्तिमुक्तिप्रदायकं. यपठे शृणुयाद्वापि सर्वत्र विजयी भवेत्. म्हणजे बघा, आज आपल्याला किती लोकांकडून आशीर्वाद आणि शुभेच्छा मिळाल्या,
रोहिणी नक्षत्राचा, एकादशीचा, गोंदवलेकर महाराजांचा, पुरुषोत्तम महिन्याचा आणि चंद्रकवचाचा पूर्ण चंद्र उगवलेला असताना त्या दिवशीचा जो चंद्र आहे त्या सगळ्या चंद्रांच्या कलांचा अर्थ कळत कळत, गोपी कशा वागल्या हे कळत कळत जर आपण प्रयत्न केले तर परमात्म्यापर्यंत निश्चित पोहोचतो. अशी भगवंतांची लीला अतिशय कल्याणकारी. दिवस मास तिथी सगळे अनुकूल असतात जेव्हा आपलं भाग्य उदयाला येतं. अशा प्रकाराने या आजच्या निरूपणाचा मी या ठिकाणी थांबते आणि आपण पुढचा भाग या ठिकाणी, पुढची लीला जी याच्या अगदी वेगळी आहे, म्हणजे या गोपी प्रेमभावाने भरलेल्या आहेत त्याच्याकडे आकर्षित होतात. आता जो अगदी विरक्त पुरुष आहे तो विरक्त पुरुष कसा कृष्णाकडे आकर्षित होतो, या दोन्ही प्रकारांनी विरोधापासून आपण कृष्णचरित्र या नक्षत्रांच्या साह्याने बघतोय. याबद्दल समर्थांची कृपा आहे. याबद्दल मला निश्चित माझी भावना आहे की फक्त समर्थांची कृपा असते. जय जय रघुवीर समर्थ. भर्जनं भवबीजानां अर्जनं सुखसंपदां तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनम् आवाहनं न जानामि तवार्चन पूजां चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर क्षम्यतां परमेश्वर. जय जय रघुवीर समर्थ. जय श्री कृष्ण.